नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपले स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्यासाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करत आहे आणि आजपासून आपण नव्याने सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिले असेल की आपल्या घरी सकाळ संध्याकाळ पूजा करते वेळी किंवा दिवा लावते वेळी आपण अगरबत्ती पण लावत असतो. त्यामुळे घरात सुगंध पसरतो, मन प्रफुल्लित होते, तसेच घरात मंगलमय आणि प्रसन्नतेचे वातावरण राहते. यासाठीच आपण अगरबत्तीचा वापर करत असतो. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी, पूजेत, तसेच दररोज घरात, मंदिरात, अंगणात, तुळशीसमोर अगरबत्ती लावली जाते, वापरली जाते. परंतु आपल्याला हे माहीत आहे का, अगरबत्ती पेटवल्याने म्हणजेच लावल्याने आपल्यावर तसेच आपल्या घरावर काही दोष लागत असतात. म्हणूनच सनातन धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात अगरबत्ती लावणे पूर्वीपासून वर्ज्य करण्यात आले आहे. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीतही नसेल की आपल्या धर्मात अगरबत्ती लावणे वर्ज्य आहे म्हणून. तर मित्रांनो, आपल्यापैकी कोणाकोणाला ही गोष्ट आधीपासून माहीत होती त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजपासूनच आपल्या घरी अगरबत्ती वापरणे टाळा. तसेच आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेललाही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया की पूजेच्या वेळी अगरबत्ती जाळू नये. तर का हिंदू धर्मात अगरबत्ती लावणे जाळणे का वर्ज्य करण्यात आले आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोजच पाहतो आपल्या आजूबाजूला घरात, मंदिरात, ते तर सोडाच, आपल्या घरात सुद्धा दररोज ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस अगरबत्ती लावली जाते. आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा एखाद्या पूजेत जातो, अशा ठिकाणी तर भरभरून अगरबत्त्या जाळल्या जातात म्हणजेच पेटवल्या जातात. परंतु मित्रांनो, आपल्याला हिंदू धर्मात अगरबत्त्या लावणे जाळणे वर्ज्य का करण्यात आले आहे हे जाणून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकले असेल, पूर्वीचे लोक आपल्या घरी ऊद वापरत होते. आताही काही जणांच्या घरी ऊद वापरत असतीलच, पण आता सर्रांच्या घरी अगरबत्ती लावली जाते. वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या सुगंध याला भाळून आपण आपली परंपरा, आपली पद्धत विसरत चाललो आहोत. आता बऱ्याच लोकांना माहिती नाही की अगरबत्ती का वापरू नये, कारण त्यांना कोणी सांगितलेच नाही की अगरबत्ती वापरल्याने किती मोठे नुकसान होऊ शकते, किती मोठा दोष आपल्यावर, आपल्या घरावर लागू शकतो. जे ते वेगवेगळ्या जाहिरातीला, रंगाला, सुगंधाला भुलून ऊद वापरण्याऐवजी अगरबत्ती वापरत असतात. मित्रांनो, अगरबत्ती न वापरण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. तर आपण सर्वप्रथम धार्मिक कारणे कोणती आहेत हे पाहूया. पहिलं कारण आहे, अगरबत्ती बनविण्यासाठी बांबू म्हणजेच वेळूचा उपयोग केला जातो. अगरबत्तीमध्ये जी काडी वापरली जाते ती वेळूची काडी असते आणि धार्मिक शास्त्रानुसार वेळू, बांबू जाळल्याने वंश नष्ट होतो. यामुळे अगरबत्ती शास्त्रानुसार वर्ज्य करण्यात आली आहे. नंबर 2, अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन जातेवेळी बांबूचा म्हणजेच वेळूचा वापर केला जातो. तेव्हाही वेळू जाळत नाहीत, कारण धार्मिक मान्यतेनुसार वेळू जाळल्याने पितृदोष लागतो. आपल्या पितरांना मोक्ष मिळत नाही. यामुळेच अगरबत्तीतही वेळूची काडी असते, म्हणून अगरबत्ती जाळू नये. नंबर 3, लग्न किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यात मंडप बनविण्यासाठी वेळूचा वापर केला जातो. वेळू हे शुभ असल्याचे प्रतीक आहे, म्हणून ते जाळणे अशुभ मानले जाते. नंबर 4, वेळू हे भाग्याचे प्रतीक आहे. यामुळे आपले भाग्य जागृत होते, जीवनात प्रगती होते, धन धान्य संपत्ती यांची कधीच कमतरता पडत नाही. यामुळेच याला लकी प्लॅन्ट देखील म्हणतात. तुम्ही गुगलवर जरी लकी प्लॅन्ट म्हणून सर्च केले तर आपल्याला वेळूची रोपे दिसतील. वेळू जाळल्याने माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जातात, म्हणून वेळू जाळणे म्हणजेच अगरबत्ती जाळणे टाळावे. ही तर झाली धार्मिक कारणे. आता आपण पाहूया वैज्ञानिक कारणे. मित्रांनो, ही तर झाली धार्मिक कारणे. तर आता आपण पाहूया वेळू न जाळण्यामागील वैज्ञानिक कारणे कोणती. वैज्ञानिकानुसार वेळूच्या झाडामध्ये लेड, आर्सेनिक, क्रोमियम, कॅडमियम आणि कॉपर या धातूचे प्रमाण असते.
त्यांना जाळल्याने लेड ऑक्साईड आणि बाकी विषारी गॅसेस तयार होतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे वेळू जाळणे टाळावे. आणि अगरबत्तीमध्ये वेळूची काडी वापरली जाते जी त्या धुपाबरोबर जळत असते. त्यामुळे अगरबत्ती वापरणे टाळले पाहिजे. तर मित्रांनो, धार्मिक शास्त्रानुसार आणि वैज्ञानिकानुसार आपण वेळूचा वापर किंवा वेळू जाळणे तसेच अगरबत्ती जाळणे टाळले पाहिजे. ही झाली धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे. तर आपण अगरबत्तीला पर्याय म्हणून काय वापरू शकतो असा प्रश्न आपल्यासमोर येतो. तर यासाठी आपण धूप तसेच ऊद वापरू शकतो आणि या दोन्ही गोष्टी बाजारात तसेच पूजा साहित्य असणाऱ्या दुकानात सहजपणे मिळून जातात. त्याचबरोबर ज्या अगरबत्ती बनवणारे कंपनी आहेत ते आपल्याला स्पष्ट करून देतील की त्यांच्या अगरबत्तीमध्ये बांबू म्हणजेच वेळूचा वापर होत नाही, त्याऐवजी दुसऱ्या झाडांच्या काडीचा उपयोग करतात. अशा कंपनीचीही अगरबत्ती वापरली तरी चालेल. मित्रांनो, आपण कोणत्याही अगरबत्ती कंपनीला टार्गेट करत नाही. आपला विरोध फक्त वेळू, बांबू जाळण्याला आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील घंटीवरती प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.